हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेकॉर्डेड लेक्चर सिरीजमध्ये। या भागामध्ये आपल्याला एक फेमस मॅक्सिम पाहायचा आहे, त्याचं रेस इप्सा लोकिटर। आता हे जे काही न्यायिक तत्व किंवा मॅक्सिम म्हणा, हे टॉट या जो विषय आहे, टॉट हा जो विषय आहे याच्याशी निगडीत आहे। याचा मराठीमध्ये जो अर्थ आहे रेस इप्सा लोकिटरचा, स्वतःच बोलणारी गोष्ट। म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की बाबा इथं मला काही सिद्ध करायची गरज नाही। का सिद्ध करायची गरज नाही? की वास्तुस्थिती जी आहे, जे काही समोर घडलेलं आहे ते स्वतःहून दाखवते की बाबा चूक कोणाची आहे। म्हणजे आपण जनरली लाईफमध्ये जे म्हणतो तेच लॉच्या भाषेमध्ये रेस इप्सा लोकेटर आहे। आता याचा साधा अर्थ आहे मराठीमध्ये, जसं मी आता सांगितलं की एखादी वस्तू स्वतःहून सांगते की बाबा चूक कोणाची आहे। म्हणजे ही चूक दाखवणारी जी काही गोष्ट आहे त्यालाच इंग्रजीमध्ये रेस इप्सा लोकेटर असं सांगितलं जातं। आणि ही जी काही गोष्ट आहे हे निष्काळजीपणा म्हणजे नेग्लिजियन्सशी संबंधित आहेत, आणि नेग्लिजियन्स हा टॉट या विषयामध्ये येत असतो। आता एक उदाहरण बघा, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं आणि स्पष्टता समजून येईल की रेस इप्सा लोकेटर काय आहे। की एका हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीवर काय होतं, ऑपरेशन होते, आणि ऑपरेशन थिएटरमध्ये ज्यावेळेस ऑपरेशन कंप्लीट झालेलं असतं तर नंतर लक्षात येते की जे काही सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे ऑपरेशनसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते काय आहे, त्या व्यक्तीच्या म्हणजे जो कोणी व्यक्ती होता त्या हॉस्पिटलमध्ये ज्याच्यावर ऑपरेशन चालू होते त्याच्या पोटामध्ये ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे ते काही साहित्य जे आहे ते तसेच राहिलेले आहेत। तर याचा अर्थ काय आहे की ही जी काही गोष्ट किंवा ही जी काही वस्तुस्थिती आहे हे काय करते, सिद्ध करते, काय करते की जे काही डॉक्टर साहेब जे आहेत ते दोषी आहेत। का दोषी आहेत? कारण त्यांनी काय केलेले आहेत, इन्स्ट्रुमेंट त्याच्या पोटामध्ये तसेच ठेवलेले आहेत। आता जरी हे चुकून ठेवले तरीही काय होईल, चुकून जरी झाले त्यांच्याकडून तरीही काय होते की हे सिद्ध होते की बाबा रेस इप्सा लोकेटरमध्ये म्हणजे जी काही वस्तू त्याच्या पोटामध्ये राहिलेले आहेत, जे राहायला नको हवे होते, हे सिद्ध करतात की डॉक्टर साहेब इथं काय आहेत, दोषी आहेत। म्हणजे रेस इप्सा लोकेटर यायला सांगतात की बाबा बघा प्रायमा फेसी कोण चुकीचं आहे, तर डॉक्टर साहेब। कशावरून आलं? रेस इप्सा लोकेटरमधून। आता हे जे आहे केस लॉमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। ओके, हे तुम्ही वाचू शकता स्क्रीनला पॉज करून। आता महत्त्वाचे जे काही घटक आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा एक जे आहे, सामान्यतः जे काही अपघात होतात ते निष्काळजीपणामुळे होतात, आहे का नाही? आणि जे काही अपघात ज्यावेळेस होतात म्हणजे ॲक्सिडेंटचा जो काही स्पॉट असतो ना, त्यावेळेस ज्यावेळेस तिथं पोलीस येतात इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि ते बघतात, आणि मग त्यांना सिद्ध होते की बाबा जे काही तिथं घडलेलं आहे त्याच्यावरून दोषी कोण आहेत ते प्रायमा फेसी त्यांना लक्षात येते की बाबा खरंच ब्रेक फेलमुळे ॲक्सिडेंट झाला का कोणी रॉंग साईडला होतं का, कोणी राईट साईडला होतं का, नेमकं काय कारण होतं त्या साईडला, त्या रस्त्यावर काय घडलं, त्या स्पॉटवर आल्यावर त्यांना समजून येते। म्हणजे सामान्यतः जे काही अपघात आहेत, ॲक्सिडेंट जे आहेत, हे रेस इप्सा लोकेटरमधून आपल्याला समजून येतात। दुसरं असं आहे की दोष नेहमीच्या परिस्थितीत नसतो, पण विशिष्ट कारणावरून घडतो। जे काही बरं इथं काय आहे लक्षात ठेवायचं, असं हा पॉईंट स्किप जरी केला तरी तुमच्या लक्षात येईल, त्यामुळे याला विशेष ते करू नका। म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे नेमकं की कधी कधी काय असतं की बाबा परिस्थिती जी आहे म्हणजे सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये काय आहे, दोष दिसत नाही, मात्र ज्यावेळेस आपण त्या परिस्थितीचं अवलोकन करतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की बाबा एक्झॅक्ट तिथं काय घडलेलं आहे। म्हणजे थिंग जे आहेत ते स्वतःहून सांगते की बाबा कोण दोषी आहे। आणि इथं बघा सर्वात महत्त्वाचं जे आहे रेस इप्सा लोकेटरमध्ये, नियंत्रण जे आहे ना ते आरोपीच्या हातामध्ये असते। म्हणजे बघा ॲक्सिडेंटमध्ये जसं की आता सांगितलं की सिंपल त्या उदाहरणामध्ये सांगितलं की डॉक्टर साहेब जे आहेत, डॉक्टर साहेब, तर ते जे आहेत ना ते जे काही मेडिकल इन्स्ट्रुमेंट त्याच्या पोटामध्ये ठेवलेत रोगीच्या, की ज्याच्यावर ऑपरेशन चालू होतं त्या व्यक्तीच्या, तर लक्षात येईल की बाबा हे हाताळण्यासारखं होतं का? अजिबात हाताळण्यासारखं होतं। म्हणजे डॉक्टर साहेब जे आहेत ना हे नेग्लिजियन्स त्यांच्याकडून 101% नको व्हायला पाहिजे होतं। म्हणजे ह्याच्यावर पूर्णतः ते काय करू शकत होते, याच्यावर केअर करू शकले असतं, परंतु त्याने तसं केलं का? त्याने तसं केलं नाही। म्हणजे रेस इप्सा लोकेटरमध्ये मॅक्सिमम जे केसेस असतात ना ते, किंवा जे काही त्याच्यामधून अपघात होणारे असतील ते पूर्णतः व्यक्तीच्या हातामध्ये असतात। आणि ज्यावेळेस व्यक्ती त्याला स्किप करतो त्याच वेळेस ते काय होते, अपघातामध्ये परिवर्तित होते। आणि मग असा अपघात
रेस इप्सा लोकेटरमध्ये स्वतःहून सांगते की बाबा इथं दोषी कोण आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. रेस इप्सा लोकेटर काय आहे. सिंपल सांगितलं की एखादी वस्तू स्वतःहून सांगते की इथं चूक कोण आहे, इथं दोषी कोण आहे. देन थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.